नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण उमापूर या गावामध्ये आहोत. उमापूर एक गेवरा तालुक्यामध्ये एक सर्कलचं गाव आहे आणि आता 7 जून मान्सून जवळजवळ आलेला आहे. आता या ठिकाणी आपण कृषी सेवा केंद्रामध्ये आहोत. कशा प्रकारे शेतकऱ्यांना सेवा दिली जात आहे, खतं बी बियाणं शेतकऱ्यांना वेळेवर भेटतात का. आता शेतकरी हा मशागतीला लागलेला आहे. आता अंतिम आठवडा शिल्लक राहिलेला आहे. 7 जून जवळ आलेला आहे. जवळपास 14 तारीख आहे आणि शेतकरी शेतीमध्ये मशागतीला लागलेला आहे. आता आपण पाहत आहोत कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणं खतं अत्यंत असे गजबजलेले दुकानं झालेले आहेत. शेतकऱ्यांना कशा प्रकारे सेवा दिली जात आहे. आपण या ठिकाणी समर्थ कृषी सेवा केंद्राचे मालक या ठिकाणी आहेत. आपण या ठिकाणी सोयीस्करपणे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार. सर नमस्कार. सर आपलं नाव सांगा अगोदर. माझं भीमा नारायण हवाली. राहणार उमापूरचे. हो, राहणार तर उमापूर. आता 7 जून जवळ आला आहे. कशा प्रकारे आपण तयारी केली आहे, शेतकऱ्यांसाठी काय काय सुविधा उपलब्ध करण्यात आपण आता. शेतकऱ्यासाठी आता खत बियाणे हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही. असं बियाणे संपूर्ण तयारी केली बियाण्याची, पण संपूर्ण कंपनीचे बियाणे आलेले आहेत मार्केटमध्ये. आता 15 मेच्या नंतर आता विक्रीला आम्हाला शासनाचे आदेश आहेत. आता 15 मेपर्यंत आमच्या खरेदी आहेत. 15-16 मेपासून आम्हाला शेतकऱ्याला विकायला परमिशन आहे. कोणकोणत्या कंपनीचे बियाणं आपल्याकडे आल्याबरोबर उपलब्ध झाले. सर्वच कंपनी चालू आहेत. आणखीन आता सप्लाय सुरू झाला आहे कंपन्यांचा. हे 4-2 दिवसात सर्व कंपनीचे माल आमच्यापर्यंत पोचते. आता बियाणाबरोबर आपण खताचं बी उपलब्ध करणार का शेतकऱ्यांसाठी. हो, सर्व आहे ना, माल सर्व आहेत. शेतकऱ्यांनी का उलटा आतापासून खरेदी केल्याच्या नंतर एकाएकी काय होत नाही, व्यापाऱ्यांना पण शेतकऱ्याला पण अडचण येत नाहीत. बरोबर. आता खतं बियाणं घ्यायसाठी शेतकऱ्यांनी काय लिंकिंग यावर केला पाहिजे का. नाही, लिंकिंग शासनाने आता माग आंदोलन होतं आमचं, त्याच्यामुळं बऱ्याचशा प्रमाणात आता शासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. माल भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. पहिले पण होते, पण काही आमच्याबद्दल काही बाबा गैरसमज होता, तो दूर करण्यासाठीच आंदोलन होतं आमचं. शासनाच्या विरोधात काही असं मोठं नव्हतं. फक्त गैरसमज आम्हाला डायरेक्टच माल खराब म्हणजे डुप्लिकेट निघाला, काही निघाला तर आम्ही त्याला नाही बाबा कंपनी, आम्ही एक साक्षीदार म्हणून त्याला आहोत. समजा आज जे कंपनीचं माल आहे, समजा उदाहरणार्थ तो कंपनीतून येतो ना. बरं, एखादा बियाणं समजा डुप्लिकेट निघलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं लाखो रुपयाचं, तर तुम्ही कंपनीतर्फे शेतकऱ्यांना मदत मिळवून देऊ शकतात का. त्याच्यामध्ये एक मध्यस्थी म्हणून काम आहे, म्हणजे आमचं शासन आम्हाला तसं दिलेलं आहे की बाबा समजा उदाहरणार्थ म्हणजे XYZ कंपनीचं बियाणं आलेलं आहे, त्याचं फक्त आमच्याकडं त्या कंपनीचं बिल किंवा तो माल सप्लाय जिथून आला ती आमच्याकडं प्रूफ ओरिजिनल पाहिजे नियमाने. त्याच्यानंतर पुढचं जे काय समजा प्रोसेस आहे ते कंपनी, आणि त्याच्यात आमचं बिल ओरिजिनल असते, त्याच्यात थ्रू तुम्ही कंपनीवर कारवाई करू शकता. GST सकट बिल असतं आपलं. GST सोबत बिल आहे आमचं सर. किती लाखाची उलाढाल होती बरं सरासरी. आता माझा टर्न तरी पण जवळजवळ 2-3 करोड रुपयाच्या आसपास आहे सर्व खत बियाणे औषधं. काही लोकांच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आजपर्यंत तक्रारने आम्ही शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात सहकार्य करतो. कुठलीही तक्रार नाही, फक्त शेतकऱ्यांनीच काय करावं, एका वाहनाची कुठलीही मागणी करू नये. म्हणजे त्यांनी काय होतं की शेतकऱ्याला त्रास होतो त्या गोष्टीचा. सध्या कोणतं बियाणं मार्केटमध्ये दिसते आपल्याला. सर्व बियाणे आहेत उपलब्ध, भरपूर प्रमाणात बियाणे. ह्या वर्षी का आता इथं आमच्या उमापूर सर्कलमध्ये थोडी ऊसाची लागवड झाल्यामुळे काय कापसाचं थोडं प्रमाण कमी होणार आहे, पण इथून मागे बी अडचण नव्हती आणि इथून पुढं बी अडचण राहणार नाही. काय आव्हान करताल शेवटी शेतकऱ्यांना. शेतकऱ्याला एवढंच आव्हान आहे की शेतकऱ्यांनी सर्व व्हरायट्याची लागवड करावी, एका वाहनाची मागणी करू नये, जेणेकरून कंपनीला बी सरकारला बी बाबा त्रास होईल. म्हणजे समजा उदाहरणार्थ 10,000 पॅकेट कंपनीचे आहेत, पण 1 लाख जर लोक जर ती मागणी करीत असले तर ते पुरवठा शक्य नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना आमची एक हात जोडून नम्र विनंती की सर्व व्हरायटी चांगल्या आहेत, फक्त तुम्हाला बाबा बोंड साईज, सरळ वाहन किंवा डेरेदार किंवा लवकर येणारे व्हरायटी अशा वाहनाची निवड करावी. ओके, धन्यवाद. तर आपण पाहिलं आहे उमापूरमधील समर्थ कृषी सेवा केंद्राचे हे मालक आहेत हवाले म्हणून. शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या बियाण्याच्या मागं लागू नये. अनेक प्रकारचे या ठिकाणी बियाणं आलेले आहेत
आणि सर्वच बी बियाणं चांगले असतात. जर कदाचित एखादी कंपनीचं बी बियाणं जर खराब निघलं, शेतकऱ्याचं जर नुकसान झालं, तर त्यांचं जी GST सोबत जी ओरिजिनल बिल असतं ते बिल जर यांच्याकडे आलं, तर हे शेतकऱ्यांसाठी कंपनीला मदत मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी आतापर्यंत तसं बी बियाणं अद्याप विकलेलं नाही आणि मार्केटला चर्चा देखील झालेली नाही आणि त्यांच्यावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी या समर्थ कृषी सेवा केंद्र उमापूरमधून बी बियाणं खत मोठ्या प्रमाणामध्ये विकत घेतले जात आहेत. याचमुळं चांगल्या प्रकारे सेवा दिली जात आहे आणि कोणत्याही प्रकारची लिंकिंग करण्याची गरज नाही सध्या तरी. आणि उद्याच्या 15 मेपासून त्यांना खतं बी बियाणे विक्रीचे आदेश आलेले आहेत आणि उद्या 15 तारखेपासून ते खत बी बियाणं असतील ते या समर्थ कृषी सेवा केंद्रामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आपण पाहत आहोत कशा प्रकारे या ठिकाणी बी बियाणं खतं असं सुसज्ज असं दुकान हवाले साहेब यांनी तयार केलेलं आहे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी. मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब, आमचे कॅमेरामन कार्यकारी संपादक सुरेश आप्पा आहेत. धन्यवाद.